नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी प्राध्यापक डॉक्टर वर्षा भोसले. विद्यार्थ्यांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण निरपेक्ष खर्च लाभ सिद्धांत हा जो ॲडम स्मिथ यांनी मांडलेला आहे. तर विद्यार्थ्यांनो, आता आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे काय की आपण पाहिलेलंच आहे की आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे दोन किंवा त्यापेक्षा अधिक देशामध्ये जो चालणारा व्यापार असतो त्यालाच आपण काय म्हणतो, आंतरराष्ट्रीय व्यापार. आता आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये दोन देशात वस्तू आणि सेवांची जी आयात निर्यात होते, म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारातून संबंधित परकीय चलनाची जी उपलब्धता आहे किंवा दुर्मिळता किंवा म्हणजे तयार नसलेल्या वस्तू किंवा सेवा उपभोगासाठी प्राप्त होतात, अशा अनेक अर्थाने आपण काय करतो, आंतरराष्ट्रीय व्यापार हा महत्त्वाचा या बाबतीत ठरतो. आता आपल्याला निरपेक्ष खर्च लाभ सिद्धांताविषयी चर्चा करायची आहे. तर विद्यार्थ्यांनो, ॲडम स्मिथ यांनी निरपेक्ष खर्च सिद्धांत मांडलेला आहे. तर आता ॲडम स्मिथच्या मते म्हणजे खुल्या व्यापारामध्ये राष्ट्राची आर्थिक प्रगती होते आणि राष्ट्राच्या संपत्तीमध्ये काय होते, वाढ होते. म्हणजे स्मिथच्या मते काय की आंतरराष्ट्रीय व्यापारात दोन्ही देशांना काय होतो, लाभ होतो का, हा त्यांना पडलेला प्रश्न. आणि झालेला जो काही लाभ आहे त्या लाभाचं वाटप कशा पद्धतीनं होतं, आयात निर्यात वस्तूच्या विनिमय कोणत्या दराने होतो, या सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी किंवा त्यांची उपाययोजना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये काय केलेले आहे, त्यांनी रचना म्हणजे गृहीते इथं त्यांनी मांडलेले आहेत बघा. तर ॲडम स्मिथचे गृहीते काय आहेत सिद्धांताची, की दोन देश, दोन वस्तू आणि मुक्त व्यापार हे काय आहे, गृहीत मानलेले आहेत. लक्षात घ्या, दोन देश, दोन वस्तू, मुक्त व्यापार आणि पुढचं श्रम एक जिन्सी असतात. श्रम काय असतात, एक जिन्सी असतात. नंतर वाहतूक खर्च सुद्धा नसतो. नंतर वस्तूचे मूल्य हे श्रमाच्या एककामध्ये मोजले जाते. हे काय केलेलं आहे, ॲडम स्मिथनं गृहीत मानलेलं आहे. आणि उत्पादन साधने, पुढचं गृहीत काय की उत्पादन साधने देशामध्ये गतिशील, परंतु दोन देशामध्ये आणि गतिशील असतात. आता इथं म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापाराचा सिद्धांत मांडताना ॲडम स्मिथ यांनी काय केलेला आहे, हा सिद्धांत जर प्रत्यास येण्यासाठी काय करावं लागतं, ह्या गृहीतांच्या आधारे, म्हणजे ही गृहीत जर असतील तरच तो सिद्धांत काय होतो, प्रत्यास येतो, असं ॲडम स्मिथचं म्हणणं आहे. आता त्यांचा सिद्धांत प्रत्यक्षात काय म्हणतो हे आपण पाहूया. तर सिद्धांत त्यांचा काय म्हणतो की जेव्हा एखाद्या वस्तूचा निरपेक्ष खर्च हा एका देशामध्ये दुसऱ्या देशापेक्षा कमी असतो, तेव्हा तो देश त्या वस्तूचं उत्पादन करून त्या वस्तूची निर्यात करतो. लक्षात घ्या. आणि ज्या वस्तूचा निरपेक्ष खर्च जास्त आहे अशा वस्तूंची काय करतो, आयात करतो. हे झालं स्मिथच्या सिद्धांताची रूपरेषा. म्हणजे त्याचा स्मिथचा सिद्धांत काय सांगतो, तर जेव्हा एखाद्या वस्तूचा निरपेक्ष खर्च हा एका देशात दुसऱ्या देशापेक्षा कमी असतो आणि तेव्हा काय होतं की तो देश त्या वस्तूचं उत्पादन करतो आणि त्या वस्तूची निर्यात सुद्धा करतो, म्हणजे उत्पादन करून निर्यात करतो. आणि ज्या वस्तूचा निरपेक्ष खर्च जास्त आहे अशा वस्तूंची काय करतो, तो आयात करतो. हे स्मिथचं सिद्धांताचं मेन रूपरेषा. तर स्मिथ आणखी काय म्हणतो की निरपेक्ष लाभामुळे, इथं बघा स्मिथच्या मते निरपेक्ष लाभामुळे किंवा निरपेक्ष खर्चातील तफावतीमुळं काय होतं, आंतरराष्ट्रीय व्यापार घडून येतो. म्हणजे एकंदरीत काय की वेगवेगळ्या देशामध्ये विविध वस्तूच्या निरपेक्ष खर्चात तफावत असल्यानं आंतरराष्ट्रीय व्यापार फायद्याचा ठरतो. आणि काही विशिष्ट वस्तूंच्या उत्पादनात एखाद्या देशाची स्थिती काय होते, निसर्गता अनुकूल असते आणि त्यामुळं काय होतं की श्रम विभागणीचा जो लाभ आहे तो लाभ मिळतात. याचा परिणाम काय होतो की उत्पादनाचा जो खर्च आहे तो खर्च कमी प्रमाणात राहतो. म्हणजे याचा परिणाम काय की किंमत कमी ठेवता येतात. याचा फायदा बघितला तर
त्याच देशाला याचा फायदा काय होतो की त्याच देशाला न होता सर्व देशांना लागू पडतो, म्हणजे सर्व देशांना हा फायदा होतो. नंतर स्मिथ काय म्हणतो की निरपेक्ष खर्चातील तफावतीमुळे, इथं दाखवले बघा, म्हटलंय की स्मिथच्या मते निरपेक्ष खर्चातील तफावतीमुळे किंवा मिळणाऱ्या निरपेक्ष लाभामुळे, लक्षात घ्या, मिळणाऱ्या निरपेक्ष लाभामुळे काय होतो, आंतरराष्ट्रीय व्यापार घडून येतो. आता इथं मी एक उदाहरण सांगणार आहे, तर ते उदाहरण भारत आणि बांगलादेश या विषयी आहे. तर आपण दोन देशाचं उदाहरण घेऊया, भारत आणि बांगलादेश. तर लक्षात घ्या, भारत आणि बांगलादेशामध्ये ताग आणि कापड याचं काय केलं दाखवलेलं आहे, ताग आणि कापड याचं उत्पादन दाखवलेलं आहे. आणि हे भारतामध्ये आणि बांगलादेशामध्ये, म्हणजे हे दोन देश काय आहेत, कापूस आणि तागाचं उत्पादन करतात. म्हणजे भारताला कापसाच्या उत्पादनामध्ये निरपेक्ष लाभ मिळतो. लक्षात घ्या, इथं तागाच्या ह्याच्यामध्ये काय होतो, निरपेक्ष लाभ मिळतो. आणि इथं बांगलादेशाला किती दाखवलेलं आहे, तर 5 युनिट. आपण इथं युनिट समजूया, युनिट. तर म्हणजे इथं तागाचं जे काय निरपेक्ष खर्च आहे तो काय आहे, कमी आहे. मात्र बांगलादेशाला तागाच्या उत्पादनामध्ये निरपेक्ष लाभ मिळतो, कारण बांगलादेशामध्ये काय आहे, तागाच्या उत्पादनाचा निरपेक्ष खर्च काय आहे, इथं कमी दाखवलेला आहे, म्हणजे 5 युनिट असं आपण इथं म्हणू शकतो. तर अशा परिस्थितीमध्ये भारतानं जे तागाचं उत्पादन आणि कापडाचं उत्पादन आणि काय केलेलं आहे, कापडाचं उत्पादन केल्यामुळं कापडाची जी काही निर्यात आहे ती निर्यात केल्यामुळं ताग आयात केल्यास आणि बांगलादेशानं तागाचं उत्पादन करून ताग निर्यात केल्यास काय होतं, भारतातून कापडाची आयात केल्यामुळं या दोन्ही देशांना काय होतो, लाभ होतो. आणि म्हणून काय होतं की आंतरराष्ट्रीय व्यापार निर्माण होतो. लक्षात आलं, हा सिद्धांताचा मेन पैलू. लक्षात घ्या, परत एकदा सांगते की भारत आणि बांगलादेश हे दोन देश आपल्याला इथं म्हणजे उदाहरणासाठी आपण घेतलेले आहेत. तर त्यांनी काय केलंय, कापड आणि तागाचं उत्पादन केलेलं आहे. तर भारताला कापडाचा उत्पादनामध्ये निरपेक्ष लाभ मिळतो, इथं दाखवलेला आहे बघा, 10 युनिट. आणि बांगलादेशाला तागाच्या उत्पादनामध्ये म्हणजे 5 युनिट दाखवलेलं आहे, म्हणजे कमी उत्पादन मिळतं. तर अशा परिस्थितीमध्ये बघा, भारतानं काय केलंय, कापडाचं उत्पादन करताना कापडाची निर्यात केल्यामुळं तागाची काय केली, त्यांनी आयात केली. आणि बांगलादेशानं तागाचं उत्पादन करून ताग निर्यात केल्यास आणि भारतातून कापसाची आयात केल्यास या दोन्ही देशांना काय झालेला आहे, फायदा झालेला आहे. म्हणजे इथं भारताला जरी कमी उत्पादन कापडापासून मिळालेलं असेल तर इथं त्याला तागाचं किती झालेलं आहे, इथं जास्त उत्पादन झालेलं आहे, म्हणजे जास्त युनिट इथं मिळालेले आहेत. आणि बांगलादेशाला इथं काय झालेलं आहे, 10 युनिट. म्हणजे इथं काय केलेलं आहे, लाभ हा दोन्ही देशाला समान मिळालेला आहे. म्हणजे लक्षात आलं का तुमच्या. तर हाच सिद्धांत काय केलेला आहे, निरपेक्ष खर्च म्हणजे जास्त अशा वस्तूची आयात करतो. हा इथं आपल्याला म्हणजे हा सिद्धांत स्पष्ट करतो. म्हणजे काय की स्मिथच्या मते निरपेक्ष लाभामुळे किंवा निरपेक्ष खर्चातील तफावतीमुळे आंतरराष्ट्रीय व्यापार हा घडून येतो, हे आपल्याला या टेबलवरून लक्षात येतं. लक्षात आलं. तर आपण आता पुढे पाहूया की व्यापार नसताना बघा, व्यापार नसताना दोन्ही देश स्वयंपूर्ततेसाठी दोन्ही उत्पादन करतात. म्हणजे भारताला एका दिवसात श्रमाच्या सहाय्यानं काय केलेलं आहे, सपोज 10 युनिट काय केलेलं आहे, सपोज गहू 10 युनिट गहू आणि 5 युनिट आपण काय केलेलं आहे, कापड तयार होईल अशी आपण म्हणजे परिस्थिती निर्माण केली. आणि बांगलादेशामध्ये सपोज 5 युनिट कापूस, म्हणजे आपण इथं कापसाचं आणि तागाचं उदाहरण घेतलेलं आहे, 5 युनिट कापूस आणि काय केलेलं आहे, 10 युनिट ताग तयार केलेलं आहे. मग अशा प्रकारे काय होतं की एकूण उत्पादन हे दोन्ही देशामध्ये म्हणजे 15 युनिट कापूस आणि 15 युनिट ताग असं आपल्याला लक्षात येईल. म्हणजे बघा,
व्यापार नसताना 15 युनिट कापूस प्लस 15 युनिट ताग म्हणजे किती झाले? 30 युनिट आपले इथं झाले. म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार नसताना सुद्धा आपल्याला इथं काय होतं, आपल्याला इथं दाखवण्यात आलेलं आहे. तर व्यापार सुरू झाल्यानंतर काय होती परिस्थिती बघा, की भारतामध्ये कापसाच्या निरपेक्ष खर्च हा तागापेक्षा कमी आहे आणि त्यामुळं काय होतं की भारत केवळ कापूस उत्पादनामध्ये विशेषीकरण करेल आणि तागाचं जे काही उत्पादन आहे ते काय करणार नाही. आता बघा, त्यामुळं काय होतं की तागाच्या उत्पादनासाठी वापरलं जाणारे जे श्रमिक आहे ते श्रमिक आता इथं काय होतं की कापसाच्या उत्पादनामध्ये वापरले जातील आणि त्यामुळं काय होतं, भारताचा उत्पादनात जो बदल होतो तो बदल इथं बघा दाखवलेला आहे की तो बदल कशा पद्धतीनं दाखवलेला आहे असा की 20 युनिट कापूस प्लस 0 युनिट ताग, हे लक्षात घ्या. म्हणजे बांगलादेशामध्ये तागाच्या निरपेक्ष खर्च हा कापसापेक्षा, आपण उदाहरण काय केलंय, कापूस आणि ताग असे दोन प्रकारचं उत्पादनाचं उदाहरण घेतलेलं आहे. तर बांगलादेशामध्ये तागाचा निरपेक्ष खर्च हा कापसापेक्षा कमी आहे. लक्षात आलं? म्हणजे 20 युनिट कापूस आणि 0 युनिट ताग. लक्षात आलं इथं तफावत? म्हणून बांगलादेशाचं तागाचं उत्पादन कसे, म्हणजे बांगलादेश हा तागाचं उत्पादन करेल आणि त्यामुळं काय होतं की कापसाच्या उत्पादनासाठी वापरण्यात येणारं जे श्रम आहे ते श्रमिक आहेत ते श्रमिक तागाच्या उत्पादनासाठी वापरले जातील. याचा परिणाम काय होणार की बांगलादेशामध्ये तयार झालेलं उत्पादन हे कशा पद्धतीनं असेल तर 20 युनिट ताग, लक्षात घ्या, 20 युनिट ताग प्लस 20 युनिट कापूस. म्हणजे इथं आपल्याला पहिल्यांदा काय केलेलं आहे, 20 युनिट कापूस प्लस 0 युनिट ताग असं आपल्याला परिस्थिती लक्षात आल्यानंतर आपण परत काय केलेलं त्याच्यात बदल करून 20 युनिट ताग प्लस 20 युनिट कापूस अशा पद्धतीनं बांगलादेशात तयार झालेलं उत्पादन अशा पद्धतीनं असेल. म्हणजेच काय की आंतरराष्ट्रीय व्यापार चालू असताना दोन्ही देशाचं एकूण उत्पादन किती असेल, 20 युनिट कापूस प्लस 20 युनिट ताग म्हणजे एकूण किती झालं, 40 युनिट. थोडक्यात काय की एकूण उत्पादन 40 युनिट तयार होईल. म्हणजे व्यापारापूर्वी 30 युनिट उत्पादन तयार होत होते, मात्र व्यापारानंतर 40 युनिट उत्पादन होऊ लागलेले आहे. म्हणजे काय की इथं प्रगती होऊ लागली आणि त्यामुळं व्यापारातून होणारा जो काही लाभ आहे तो लाभ इथं काय आपल्याला लक्षात येतो की 5 युनिट कापूस आणि 5 युनिट ताग म्हणजे एकूण किती झाले, 10 युनिट. म्हणजे व्यापार नसताना बघा, व्यापार नसतानाची कंडिशन आणि व्यापार सुरू झाल्यानंतरची कंडिशन. म्हणजे लक्षात आलं की अशा पद्धतीनं स्मिथच्या मते आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये दोन्ही देशामध्ये काय होतो, निरपेक्ष लाभ आपल्याला झालेला दिसून येतो. लक्षात आली ही थेरी? तर अशा पद्धतीनं म्हणजे जेव्हा एखाद्या वस्तूचा निरपेक्ष खर्च एका देशामध्ये दुसऱ्या देशांपेक्षा कमी असतो तेव्हा तो देश त्या वस्तूचं उत्पादन करून काय करतो, त्या वस्तूची निर्यात करतो आणि ज्या वस्तूचा निरपेक्ष खर्च जास्त आहे अशा वस्तूची काय करतो, तो आयात करतो. आणि ह्या सगळ्या म्हणजे सिद्धांत हा प्रत्ययास येण्यासाठी ह्या सर्व गृहीतांची आवश्यकता असते, तरच हा सिद्धांत काय होतो, पूर्तीस येतो. म्हणजे गृहीते आपण मगाशी बघितलेले आहे की 2 देश असायला पाहिजेत, 2 वस्तू असायला पाहिजेत, त्यामध्ये मुक्त व्यापार सुद्धा असायला पाहिजे, श्रम एकजिन्सी असलं पाहिजे, वाहतूक खर्च हा अजिबात नसता कामा नये, नंतर वस्तूचं मूल्य हे श्रमाच्या एककामध्ये मोजलं गेलेलं असलं पाहिजे. नंतर अजून एक गृहीत सांगितलेलं आहे स्मिथने की उत्पादन साधने जे आहेत ते साधने देशामध्ये गतिशील परंतु 2 देशामध्ये अगतिशील असतात. अशा पद्धतीनं हे जे काही गृहीते आहेत ते गृहीते असल्यानंतरच तो सिद्धांत प्रत्ययास येतो आणि अशा पद्धतीनं निरपेक्ष लाभामुळे किंवा निरपेक्ष खर्चातील तफावतीमुळं आंतरराष्ट्रीय व्यापार हा घडून येतो, हे स्मिथनं काय केलेलं आहे, सिद्ध केलेलं आहे. तर अशा पद्धतीनं हा सिद्धांत आपण स्पष्ट केलेला आहे. तर विद्यार्थ्यांनो, हा सिद्धांत प्रत्ययास आल्यानंतर वेगवेगळ्या अर्थतज्ञांनी काय केलेले आहेत, या सिद्धांतावर टीकासुद्धा केलेल्या आहेत. तर त्या टीका कोणत्या, तर पहिली टीका अशी आहे की सिद्धांत स्पष्ट आणि अविश्वसनीय
आहे. म्हणजे ॲडम स्मिथचा हा सिद्धांत म्हणजे वेगवेगळ्या टीकात्मकारांनी काय केलेलं आहे की हा सिद्धांत अस्पष्ट आहे, अविश्वसनीय आहे. कारण काय की त्यांनी विचारात घेतलेला गृहीते ही काय आहेत, खरी ठरत नाहीत असं त्यांचं मत आहे. दुसरा मुद्दा असा आहे की उत्पादन घटकांकडे दुर्लक्ष. आता हा सिद्धांत श्रमाच्या मूल्यावर आधारित आहे. म्हणजे काय की स्मिथनं केवळ श्रम घटकाचा विचार केला आहे आणि इतर घटकांकडे काय केलेलं आहे, म्हणजे इतर घटक म्हणजे काय की भूमी, भांडवल आणि संयोजक अशा उत्पादन घटकांकडे काय केलेलं आहे, पूर्णतः डोळेझाक म्हणजे दुर्लक्ष केलेलं आहे. अशा पद्धतीनं हे उत्पादन घटकाकडे दुर्लक्ष करणारा ॲडम स्मिथचा सिद्धांत आहे. अशा पद्धतीनं टीका केलेली आहे. नंतर पुढची टीका अशी आहे की आर्थिक आणि तांत्रिक मागासलेपणाचा विचार करत नाही. म्हणजे काय की स्मिथचा हा सिद्धांत खऱ्या अर्थानं उत्पादनावर आर्थिक आणि तांत्रिक घटकाचा परिणाम होत असतो, असं होत नाही अशा पद्धतीचा हा टीका केलेला आहे. नंतर विशेषीकरणाला महत्त्व. आता व्यापाराचं लाभ स्पष्ट करताना विशेषीकरणाला काय केलेलं आहे, महत्त्व दिलेलं आहे. मात्र काय ह्या सिद्धांतामध्ये एकाच वेळी दोन्ही त्यांना विशेषीकरण करणे शक्य नसते असं इथं टीकाकारांचं मत आहे. नंतर पुढची टीका अशी सांगितलेली आहे की अनेक देश अनेक वस्तू. आता बघा इथं काय केलेलं आहे, 2 देश 2 वस्तू असं आपल्याला गृहीतामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे गृहीतामध्ये गृहीत धरण्यासाठी स्मिथनं सांगितलेलं आहे. मात्र इथं काय केलेलं आहे की आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये अनेक देश अनेक वस्तू अनेक सहभागी काय करत असतात, होत असतात. हे आपलं वस्तुती म्हणजे सद्य परिस्थितीमध्ये पाहत असतो. त्यामुळं ह्यांचा हा सिद्धांत आहे ते 2च देश असतेच असं नाही असं टीकाकारांचं मत आहे. नंतर शेवटचं टीका अशी आहे की वाहतूक खर्चांकडे दुर्लक्ष. आता आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये केवळ 2 देशातील उत्पादन खर्चातील तफावतीमुळं अवलंबून असतो असं काय केलेलं आहे, स्मिथचं गृहीत धरलेलं आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार केवळ 2 देशातील उत्पादन खर्चातील तफावतीमुळे घडून येतो किंवा त्याच्यावर अवलंबून असतो असं स्मिथनं आपल्या सिद्धांतामध्ये म्हटलेलं आहे. आता मात्र हे स्मिथचं म्हणणं आहे. मात्र अनेक टीकाकारांनी काय केलेलं आहे की हा व्यापार 2 देशातील भौगोलिक अंतराचा विचार करत नसल्यानं, बघा त्यांचा सिद्धांत काय सांगतो की हा व्यापार 2 देशातील भौगोलिक अंतराचा विचार म्हणजे करत नसल्यानं इथं दिसून येतो. म्हणजे स्मिथचं वाहतूक खर्चाकडे दुर्लक्ष केलं आहे आणि त्यामुळं हा सिद्धांत काय वाटतो आपल्याला, अपुरा वाटतो असं टीकाकारांचं स्पष्ट मत आहे. तर अशा पद्धतीनं ह्या आपण टीका इथं अभ्यासलेल्या आहेत. तर विद्यार्थ्यांनो, आपण ॲडम स्मिथचा हा ॲब्सोल्यूट थेरी, ॲडम स्मिथचा जो निरपेक्ष खर्च लाभ सिद्धांत आहे तो आपण इथं सविस्तर चर्चा केलेली आहे. तर आपण इथंच थांबूया. सो थँक्यू व्हेरी मच.